आता इथं जंगलातल्या एका बागेमध्ये आलो आहे आणि आपण इथं बघणार आहोत की आपल्याला कुठं पक्षी आणि प्राणी काही दिसतात का. आजूबाजूला गेलो आपण तर आपल्याला पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट, त्यांची मधुरवाणी ऐकायला भेटतो आहे. पण सध्या हा पक्ष्यांचा सीझन नाही आहे जिथे ते अंडी वगैरे घालतात. तरी पण आपण बघणार आहोत की काही पक्ष्यांची इथं घरटं आहेत का. सो त्यासाठी आपण चाललो या झाडावर बघायला. सो हे एक झाड आहे. या ठिकाणी पक्ष्यांचं घरटं आपल्याला सापडू शकतं. पण मी वरपर्यंत बघतोय. ओके, तर तुम्ही वरपर्यंत बघितलं तर आपल्याला काय दिसत नाही इथं आहे. ओके, तर इथं काय भेटलं नाही आपल्याला. सो पुन्हा एक काजूचं झाड आहे आणि काजूच्या झाडावर ते मोस्टली पक्ष्यांना घरटं बांधण्यासाठी एक चांगल्या प्रकारचे त्यांना फांद्या मिळतात. हे इथं बघितलं तुम्ही तर इथं प्रकारे व्यवस्थित ते पक्षी आपली घरटी बांधू शकतात. पण मला इथं पण नाही मिळालेलं आहे. तो मोस्टली दरवर्षी जेव्हा मी या बागेमध्ये येतो तेव्हा मला एक तरी पक्ष्याचं घरटं इथं मला भेटतं. आणि पावसाळ्यात शक्यतो मी येत नाही. पावसाळ्यात इथं यायला खूप गवत वाढलेलं असतं आणि इथं यायला खूप साप असतात आणि थोडंसं इथं एक डेंजर कंडिशन असते यायचं म्हटलं तर. सो आता हे पूर्णपणे बागेची पूर्णपणे गवत वगैरे काढून पूर्णपणे बाग साफ केलेली आहे. बागेला मोहर पण आलेला आहे. इकडं काजूची झाडं आहेत आणि आपण आलो आहोत इथं. हे एक झाड आहे. बघूया इथं आपल्याला झाडावर काय मिळतं का. इथं झाडाला कलमाला मोहर आलेला आहे. नक्कीच मे महिन्यामध्ये चांगले आंबे खायला मिळतील मला दिसलं. इथं आहे एक छोटंसं घरटं आहे पक्ष्याचं. ओके, आय थिंक हे बघा मित्रांनो, हे बघा पक्ष्याचं घरटं किती एकदम जमिनीपासून लगत आहे. तुम्ही इथे येऊन बघू पण शकता. आणि मला असं दिसतं या घरट्यामध्ये ओके स्वच्छ असं घरटं आहे. ह्या घरट्याची पिल्ले आकाशात उंच भरारी घेत असतील. आणि कुठल्या पक्ष्याचा घरटा आहे हे मी आता सध्या सांगू शकत नाही आहे. पण डेफिनेटली पुढल्या वर्षी पण आपण इथे येऊ आणि या बागेमध्ये बघू. नक्की पुढच्या वर्षी आपण पावसाळ्यात येऊ आणि बघू बागेमध्ये घरटं मिळतं का आपल्याला. आपल्याला जे छोटे पिल्ले दिसतील पण जेव्हा घरटं दिसतं तर कृपया करून पक्ष्यांच्या अंड्याला कधी हात लावायचा नसतो. कारण एकदा तुम्ही पक्ष्यांच्या अंड्याला किंवा त्यांच्या पिल्ल्यांना टच केला की पक्षी त्यांना जवळ घेत नाही. ते पिल्लं मरू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही लांबून बघायचं. आणि जंगलामध्ये अशी पक्षींचे घरटे शोधणे मुश्किल असतं. कारण आजूबाजूला साप फिरत असतात आणि साप त्या अंड्यांना खाण्यासाठी आलेले असतात. तर पावसामध्ये खूप गवत वाढलेलं असतं त्याच्यामुळे आपण येऊ शकत नाही. पण आता आपण इथं आलेलो आहेत बघायला की पक्षी उडून गेल्यानंतर त्यांची घरटी बघायला. तर मित्रांनो हे बघा एक घरटं. थँक्यू. आणि आता ना आपण पुन्हा जंगल सवारी करायला चाललेलो आहे. मला काही जंगलामध्ये दिसलं नवीन पक्ष्यांचं घरटं किंवा कुठं सापाचं बीळ तर तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओ अपलोड करेन माझ्या यूट्यूब चॅनलवर. थँक्यू. बाय.